नमस्कार मित्रांनो, नीर अँड सोनू चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कुड्याच्या फुलांची भाजी अथवा रानभाजी. मित्रांनो, हे आहे कुड्याचे फुलं. याचीच भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी फुलं आणि देठं अलग अलग करून घ्यायचे. फुलामधील असलेला कचरा तो निवडून अलग काढून घ्यायचा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली फुलं छानपैकी साफ झालेली आहेत. चला तर मग आपल्या भाजी बनवण्याच्या रेसिपीकडे जाऊया. एका भांड्यात पाणी घ्यायचं. त्या भांड्यात साफ केलेली फुले टाकायची आणि 10 ते 15 मिनिटे फुले छानपैकी शिजू द्यायची. फुले शिजून झाल्यावर त्यात थोडंसं थंड पाणी टाकून पूर्णपणे फिरवून घ्यायची. फिरवून झाल्यावर फुलं छानपैकी निचळून लाल जे पाणी असते ते पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं. पाणी काढल्यामुळे जो फुलाचा कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. तर आपली फुले छानपैकी शिजलेली आहेत. कांदा, टमाटर, कुड्याची फुले, मिरची, कढई घ्यायची. त्यात थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं जिरं, कांदा छान लाल येईपर्यंत परतायचा. कांदा लाल आल्यावर त्यात थोडी मिरची, टमाटर, मीठ, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं. मग आपण शिजवलेले जी फुले आहेत ती फुले त्यात टाकून घ्यायची. फुले छानपैकी तेलात मिक्स करायची. जेवढी जास्त मिक्स कराल तेवढी जास्त ती छान रुचकर लागते. फुले मिक्स करून झाल्यावर ती थोड्या वेळ झाकून घ्यायची. झाकण काढून ती भाजी पुन्हा एकदा फिरवून घ्यायची. बघा कशी दिसत आहे भाजी. या भाजीत तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा गूळ टाकून सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता. पण मला अशीच छान वाटते म्हणून मी त्या भाजीमध्ये गूळ टाकला नाही. तर मित्रांनो, तयार झाली आपली कुड्याच्या फुलांची भाजी. कुड्याच्या फुलाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.